नमस्कार मंडळी. बिग बॉस मराठीच्या यंदाच्या आठवड्यात एकूण 7 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. नॉमिनेशन प्रक्रियेत घरातील सदस्यांनी घनश्याम, सूरज, आर्या, अभिजित, अरबाज, निक्की यांच्याबरोबर धनंजय यालाही नॉमिनेट केलं. या नॉमिनेशन कार्यानंतर या आठवड्यात घराबाहेर कोण जाणार याबाबत आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. अशातच मराठी अभिनेता पुष्कर जोगने केलेल्या कमेंटमुळे मात्र चाहते भडकले. सोशल मीडिया पेजवरून नॉमिनेट झालेल्या सदस्यांबाबत एक पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टरवर अभिनेता पुष्कर जोगने कमेंट करत, या आठवड्यात घनश्याम घराबाहेर जाईल, पण पुढच्या आठवड्यात डीपी दादा घराबाहेर जातील. त्यामुळे धनंजयचे चाहते चिडले व पुष्करच्या कमेंटवर त्यांनी रिप्लाय दिला. कोल्हापूरचं नाव माहीत आहे ना तुम्हाला? डीपी दादा टॉप 5 मध्ये असणारे. तुला कोणी विचारले का डीपी फायनल 3 मध्ये असणारे? हे तुम्ही नका सांगू. पुष्कर दा डीपी दा टॉप 3 मध्ये येणार आहे असा महाराष्ट्र म्हणतोय. सो भविष्यवाणी न केलेलीच बरी आपण, अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहे. पुष्कर जोग बिग बॉस मराठीचा स्पर्धक होता. तो पहिल्याच पर्वात सहभागी झाला आणि उपविजेता ठरला.